असं होतं की मंदिरात जाऊया, फिरायला जाऊया आणि शॉपिंग वगैरे काय प्लॅन नव्हता. पण थोडं-थोडं होतं की केक कटिंग करूया, देवपूजा केली, क्लिनिंग केलं, सगळं काही आवरलं आणि मी मॅक्झिमम कामं आवरलेली. मग साई म्हणत होते की काही महिन्यापूर्वीच माझं मिसकॅरेज झालेलं आहे. त्यानंतर मी फुल फक्त थायरॉइडमुळे फुगलेलं अंग आहे, पण अजिबात ताकद नव्हती, मला अजिबात एनर्जी नव्हती. पण आत्ता मी खूप बेटर फील करत होते. थोडं वॉकिंग वगैरे स्टार्ट केलेलं. खूप खूप बेटर फील होत होतं मला आणि मी जस्ट साईंना तेच सांगत होते, मी खूप बेटर आहे, मी खूप ठीक आहे आणि आत्ता जसं अंग फुगलंय तसं रक्तही वाढलं असेल माझं, असं म्हणत होते. आणि नंतर मी कामाची सुरुवात केली तोपर्यंत इतका डीप कट होतं, इतका डीप कट, हे दिसायला इतकं इझी दिसतंय, पण तुम्हाला मी सांगू इतकं प्रचंड रक्त व्हायले, इतकं रक्त गेले की ते रक्त बघून बघून मी चक्कर येऊन पडत होते. आणि मुलांचा मूड ऑफ झाला, त्यांना केक कटिंग करायचं होतं पण उद्या नक्की